गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये. आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत बाप्पांच्याच आवडीचा आणखी एक नवीन प्रकारे मोदक. आणि हा मोदक दिसायला तर छान दिसतोच, पण चवीलाही खूप छान लागतो. चला तर मग वेळ न घालवता अगदी स्वादिष्ट असा बाप्पांच्या आवडीचा मोदक तयार करूया. हा मोदक आपण खोबरे आणि बारीक रवा यांचा वापर करून तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढाईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेऊया. हा रवा आपल्याला लो फ्लेमवर अगदी खमंग असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि हा भाजत असताना आपल्याला अशा प्रकारे सतत खालीवर करत हा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो सर्व बाजूंनी छान असा भाजला जाईल. इथे आपला हा रवा छान असा भाजलेला आहे. आता 1 वाटी रवा आपण इथे वापरलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट वापरायचे आहे. तेही आपण या रव्याबरोबर छान असे भाजून घेऊया. आता यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गरम दूध ओतून घेतलेले आहे. दुधाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. तुम्ही जर जाड रवा वापरला तर इथे दुधाचे प्रमाण हे कमी जास्त हे होऊ शकते. आता यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे. तीही आपण या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. तुम्ही हे मिश्रण शिऱ्यासारखे थोडेसे सैलसरही ठेवू शकता, पण मोदक हे हातात घेतल्यानंतर त्याचा शेप हा जाऊ नये, बिघडू नये यासाठी आपल्याला थोडेसे कोरडेच याचे मिश्रण हे तयार करून घ्यायचे आहे. आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे लो फ्लेमवर छान असे फ्राय करून घेणार आहोत. यामध्ये मी विलायची पावडर ही टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही साखर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. सुरुवातीला आपण 2च चमचे यामध्ये तूप वापरलेले होते. आता सर्व छान असे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आणखी थोडेसे तूप टाकून घेऊया. खूपही तूप आपल्याला यामध्ये वापरायचे नाही आहे. खूप तूप वापरल्यामुळे आपले हे मोदक हे खूप तेलकट बनतात, त्यामुळे प्रमाणातच आपल्याला यामध्ये तूप हे टाकून घ्यायचे आहे. यामध्ये तयार झालेल्या सर्व गुठळ्या आपण आता फोडून घेऊया आणि स्वादासाठी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सही ॲड करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स हे वापरू शकता. मोदक बनवण्यासाठी इथे आपले हे मिश्रण आता तयार झालेले आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हलकेसे आता आपण हे थंड करून घेऊया. हे बघा, इथे हे थोडेसे थंड झालेले आहे आणि आता हे आपण 2 भागामध्ये डिवाइड करून घेऊया. मोदक हा आपल्याला 2 कलरमध्ये तयार करायचा आहे. यासाठी इथे मी 2 चमचे दुधामध्ये ग्रीन कलरचा फूड कलर मिक्स करून अशा प्रकारे या मिश्रणामध्ये ओतून घेतलेला आहे. आता आपण हे छान असे मिक्स करून घेऊया. आणि हा रंग तुम्ही इथे बघू शकता, या मिश्रणामध्ये छान असा मिक्स झालेला आहे आणि त्याला ग्रीन कलरही आलेला आहे. इथे आपण 2 ते 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे, जे आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग सुंदर असे मोदक तयार करायला घेऊया. सर्वात अगोदर आपल्याला मोदक साच्याला तूप लावून घ्यायचे आहे. त्यानंतर हा साचा आपण बंद करून घेऊया आणि हिरव्या कलरचे जे मिश्रण आहे त्याचे लांबकोळे अशा प्रकारे उंडा तयार करून तो डेसिकेटेड कोकोनटमध्ये बुडवून घेऊया. आणि हे समोरचे जे टोक आहे ते
मोदकाच्या वरच्या साईडला येईल अशा प्रकारे आपण हे मोदकमध्ये भरून घेणार आहोत. अर्धा भाग हा ग्रीन कलरने आणि अर्धा भाग हा व्हाईट कलरने आपण या मोदकमध्ये भरून घेणार आहोत. आता आपण हा मोदक ओपन करून बघूया. हे बघा किती सुंदर आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे. 2 कलरच्या शेडमध्ये इथे आपण हा मोदक तयार करून घेतलेला आहे. आणखी एक मोदक आपण तयार करून बघूया. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तुम्ही भरपूर असे हे मोदक तयार करू शकता. हे मोदक दिसायला तर छान दिसतातच, पण चवीलाही खूप छान लागतात. इथे मी हा दुसरा मोदकाचे मिश्रणही या साच्यामध्ये भरून घेतलेले आहे. प्रेस करत आपल्याला यामध्ये हे छान असे भरून घ्यायचे आहे. अगदी दाबून आपल्याला यामध्ये हे भरायचे आहे. त्यामुळे मोदकाला छान असा शेप येतो. हे बघा किती सुंदर हा मोदक दिसत आहे आणि त्यावर जे आपण वरच्या साईडनी डेसिकेटेड कोकोनट लावलेले आहे त्यामुळे तर या मोदकाची शोभा ही आणखीनच वाढलेली आहे. चला तर मग तुम्ही अशा प्रकारे बाप्पांसाठी छान असे मोदक तयार करून बघा आणि ते कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.